नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत जे आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजची तारीख आहे मित्रांनो 27 मार्च 2024. तर आज 27 मार्च 2024 पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले मित्रांनो याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर जे आहे मित्रांनो या ठिकाणी एक तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी मित्रांनो घंट्याघंट्याने मित्रांनो फॉर्मची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि सर्वात जास्त मित्रांनो जवळपास सीपी मुंबईच्या या ठिकाणी फॉर्मची संख्या मित्रांनो वाढत आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो आपण 65 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. टोटल 65 घटकामध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि सर्वांना एक विद्यार्थी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुम्ही जे मित्रांनो ज्या दिवशी फॉर्म भरला तर आज जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा की तुमचा टोकन नंबर किती आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मित्रांनो तुमच्यापासून मदत होणार आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचं सुद्धा नावसुद्धा मित्रांनो कमेंटचं त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुमचं घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो आज मित्रांनो 27 मार्च 2024 आहे. तर आज मित्रांनो कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मी तुम्हाला नवनवीन अपडेट देत असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आतापर्यंत. ठीक आहे. तर सर्वात पहिला जो घटक आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी सीपी मुंबई आहे. तर सीपी मुंबई या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1,36,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो 1 लाख म्हणजे 1,50,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला, कारण की या ठिकाणी झपाट्यानं मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. तर सीपी मुंबईला आतापर्यंत जे आहे मित्रांनो 1.5 लाख प्लस आतापर्यंत अर्ज गेलेले आहे. ठीक आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल SP आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जवळपास 12,877 फॉर्म आलेले आहे. तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो फॉर्म वाढलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर जवळपास या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज मित्रांनो गेले असेल SP अमरावती या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्या संध्याकाळचा म्हणजे दुपारचा फोटो आहे कालचा. तर त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल SRPF. तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF या ठिकाणी जे अर्ज दाखवत आहे तर या ठिकाणी मित्रांनो 12,372 अर्ज दाखवत आहे. तर SRPF गट क्रमांक 9 या ठिकाणी सुद्धा मित्रांनो फॉर्मची संख्या वाढलेली आहे. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 14,000 प्लस या ठिकाणी अर्ज गेले असेल. 14 ते 15,000 प्लस विद्यार्थ्यांनी SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी अर्ज भरलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो SP अहिल्यानगर चालक आहे. तर SP अहिल्यानगर चालक या ठिकाणी 1400 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे. तर ठाणे ग्रामीण या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF सोलापूर आहे. तर SRPF सोलापूर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर नागपूर ग्रामीण आहे. तर नागपूर ग्रामीण या ठिकाणी 6,800 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली आहे. तर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह या ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे. तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 6 धुळे आहे. तर या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे. तर ठाणे ग्रामीण या ठिकाणी 7,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर जळगाव आहे. तर जळगाव या ठिकाणी जळगाव पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृह या ठिकाणी 28,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मुंबई ड्रायव्हरला 27,000 प्लस जे मित्रांनो क्रॉस झालेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे. तर या ठिकाणी 6,800 प्लस अर्ज आलेले आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, सर्वांना एक सांगतो की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो आता फॉर्मची संख्या जास्त वाढत आहे. अगोदर तरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नव्हता, बरेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी थांबले होते. तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्मची संख्या जास्त वाढत आहे, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला जे मित्रांनो तेवढं समजून घ्यावं लागणार आहे. तर प्रत्येक मिनिटाने प्रत्येक घंट्याने या ठिकाणी मित्रांनो फॉर्मची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आता सर्वात जास्त विद्यार्थी फॉर्म भरत आहे. अगोदर जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नव्हता, साईटसुद्धा बरोबर चालत होती. पण आता जे मित्रांनो जास्त मुलं या ठिकाणी फॉर्म भरत आहे, तर फॉर्मची संख्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी जास्त होत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर SRPF अमरावती या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SRPF चंद्रपूर आहे. तर या ठिकाणी 6,100 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे. तर या ठिकाणी
ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आले. CP मीरा भाईंदर या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आले. चंद्रपूर बॅट्समन या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SP बीड तर या ठिकाणी जवळपास 2,600 प्लस ते 3,000 प्लस या ठिकाणी अर्ज गेलेले. त्याचबरोबर मीरा भाईंदर महिला तर या ठिकाणी 600 प्लस अर्ज गेले आहे. SP अहमदनगर आहे तर या ठिकाणी जवळपास 2,300 प्लस अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर 15,000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे तर या ठिकाणी 42,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई आहे तर या ठिकाणी 1,50,000 क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SP नांदेड आहे तर या ठिकाणी 8,400 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SP बीड आहे तर या ठिकाणी जवळपास 2,600 प्लस अर्ज आलेले आहे. तर 3,000 पर्यंत जे मित्रांनो हे बीडचे आलेले असेल आतापर्यंत अर्ज. त्यानंतर बॅट्समन रायगड आहे तर या ठिकाणी फक्त 82 अर्ज आले. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले. SRPF हिंगोली या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आले. SP जळगाव आहे तर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आले. अमरावती ग्रामीण 15,000 प्लस आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे तर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF दौंड 5 आहे तर या ठिकाणी 5,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP रत्नागिरी आहे तर या ठिकाणी 260 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे तर या ठिकाणी 6,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP पुणे ड्रायव्हर आहे तर या ठिकाणी 5,300 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई ड्रायव्हर या ठिकाणी 40,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे तर या ठिकाणी 1,700 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर CP नागपूर आहे तर या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृह आहे तर या ठिकाणी 41,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. SP सोलापूर या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आले. SRPF ग्रुप 1 या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आले. SP रेल्वे या ठिकाणी 600 प्लस अर्ज आले पुणे. त्याचबरोबर SRPF जालना या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF जालना आहे तर या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर धाराशिव या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे तर या ठिकाणी 8,200 प्लस अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF अमरावती आहे तर या ठिकाणी जवळपास 15,000 प्लस अर्ज मित्रांनो आलेले आहे. या ठिकाणी 14 ते 15,000 प्लस SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी अर्ज आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा SRPF हिंगोली आहे तर या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई बॅट्समन आहे तर या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 8,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP भंडारा आहे तर SP भंडारा या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहेत. त्यानंतर SP लातूर आहे तर SP लातूर या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा वर्धा आहे तर वर्धा या ठिकाणी 2,800 प्लस आतापर्यंत अर्ज आले. तर वर्ध्यामध्ये जास्त जागा नाही त्यामुळे या ठिकाणी खूप कमी अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे तर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 4,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. तर एवढे जे मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. तर आपण टोटल माहिती तुम्हाला या ठिकाणी जवळपास मित्रांनो 65 घटकाची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, असेच अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि या ठिकाणी जे मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा मित्रांनो, तर जेणेकरून तुमच्यापासून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.